हरे कृष्ण. सर्व भक्तांचे स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा दुसरा स्कंद, अध्याय 8वा, परीक्षित महाराजांचे प्रश्न, भाग दुसरा. परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना हरिकथा करण्यासाठी उत्साहित करीत आहेत आणि त्यासाठीच त्या कथेचा विस्तार करण्यासाठी त्यांना विविध प्रश्न विचारून ते उत्तरांची अपेक्षा करीत आहेत. श्लोक संख्या 19 पर्यंत चर्चा झाली आहे. आता श्लोक संख्या 20. महान योगियांचे काय ऐश्वर्य आहे, कशाला ते ऐश्वर्य मानतात, आणि त्या योग्यांची परमगती काय आहे, परमलक्ष काय आहे. पूर्ण योगी कोणत्या प्रकारे सूक्ष्म शरीरापासून विरक्त होतात. जे सूक्ष्म शरीर मन, बुद्धी आणि अहंकार याच्याद्वारे बनलेलं आहे, अशा शरीरापासून ते कशा पद्धतीने विरक्त होतात, मुक्त होतात. आणि इतिहासाच्या ज्या शाखा आहेत आणि त्या पूरकच जे पुराण आहेत त्यांच्या बरोबरच वैदिक साहित्य याचं मूलभूत ज्ञान काय आहे तेही आपण मला सांगण्याची कृपा करा. यानंतर परीक्षित महाराज विचारत आहेत की आपण कृपा करावी आणि मला हे पण सांगा की जीवांची उत्पत्ती या जगतात कशी होते, त्यांचं पालन कशा पद्धतीने केलं जातं आणि त्यांचा संहारही कोणत्या प्रकारे केला जातो. वैदिक अनुष्ठान आणि विधी जे आहेत, त्याचबरोबर उपवैदिक जे धार्मिक कृत्य आहेत, त्या सर्व कृत्यांचा आदेश काय आहे तेही मला सांगा. धर्म, अर्थ तथा काम यांचे कोणकोणते साधनं आहेत आणि त्या साधनांची काय काय विधी आहेत तेही सांगा. कारण हे मनुष्य जन्माचे पुरुषार्थ मानले गेलेले आहेत. धर्म, अर्थ आणि काम याबद्दलही सांगा, कारण मोक्षाबद्दल पहिलेच विचारलंय, त्यामुळे इथे मोक्षाचा उल्लेख केलेला नाही. त्याचबरोबर कृपा करून मला हेही समजवा की भगवंतांचं दिव्य शरीर जे आहे त्याच्यामध्ये जीव समाहित असतात, हे मी आधी ऐकलेलं आहे. तर ते पुन्हा कसे उत्पन्न होतात आणि जे पाखंडी जन आहेत, मूर्ख लोक आहेत, ते कशा प्रकारे या संसारामध्ये प्रकट होतात तेही सांगा. आणि हे पण सांगा की कोणत्या प्रकारे अबद्ध जीवात्मा आहे, अर्थात जे बद्ध होत नाही, मुक्त जीव आहेत, तेही या जगतामध्ये समाविष्ट असतात. त्यांचंही दर्शन किंवा त्यांच्याबद्दलही इथे ऐकलं जातं. तर तेही कसे प्रकट होतात तेही आम्हाला सांगा. भगवंत अत्यंत स्वतंत्र आहेत, स्वराट आहेत. असे भगवंत आपली अंतरंगा शक्ती याच्याद्वारे आपल्याच स्वतःच्या लीलांचं आस्वादन, आनंद कसा प्राप्त करतात तेही मला सांगा. आणि प्रलयाच्या वेळी ते आपल्या बहिरंगा शक्तीला कशी दिव्य शक्ती प्रदान करतात, ज्याच्याद्वारे सर्व प्रलय सुद्धा घडवून आणला जातो आणि स्वयं भगवंत या सर्व कार्यांचे साक्षी रूपाने स्थित असतात, बघत असतात सर्व काही. याबद्दलही आपण मला सांगा. यानंतर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांनी विचारलेल्या सर्व दिव्य प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उत्साहित होत आहेत, कारण परीक्षित महाराज तसाच काहीतरी प्रयत्न करीत आहेत. तर जर त्यांनी विचारलं की या सर्व प्रश्नांची उत्तरं मी का द्यावीत, सर्वमेतच्च भगवन् पृच्छतो मेनु पूर्वशः तत्त्वतोऽर्हस्य दाहर्तुं प्रपन्नाय महामुने. आपण भगवंतांचे दिव्य प्रतिनिधी स्वरूप महर्षी आहात शुकदेव गोस्वामी. त्यामुळे आपण मी ज्या सर्व जिज्ञासा, जे सर्व प्रश्न आपल्या समोर उपस्थित केलेले आहेत आणि ज्या ज्या विषयांबद्दल जाणून घेण्याची पृच्छा केली, इच्छा व्यक्त केलेली आहे, ते आपल्या समोर ठेवलेलेच आहेत. त्यामुळे माझी जी जिज्ञासा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्व दिव्य ज्ञान मला द्यावं अशी मी आपल्याला विनंती करीत आहे. परंतु हे जे विषय मी आपल्या समोर ठेवलेले आहेत
ते प्रारंभापासूनच आपल्या समोर नाही ठेवले, नंतर सांगत आहे. तर यांच्या संदर्भामध्ये कृपा करून आपण दिव्य ज्ञान मला द्यावं, ते ज्ञानाचं अमृत मला पाजावं, अशी माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे. तर आपण याचे उत्तर का द्यावीत हे परीक्षित महाराज सांगतायत. कारण मी काय प्रपन्नाय महामुनी, हे महामुनी, मी आपल्या चरणांप्रती अत्यंत शरणागत भक्त आहे. आणि मी शरणागत आलेला आहे, शरण आलेलो आहे आपल्या चरणांची. त्यामुळे आपण मला हे दिव्य ज्ञान द्यावं, कारण आपण हे संपूर्ण ज्ञानामध्ये परिपूर्ण साक्षात्कार प्राप्त केलेले महामुनी आहात. त्यामुळे शरणागत भक्ताचं कल्याण करणं हे आपलं पण कर्तव्य आहे. तर आपण कृपा करावी. अशी उत्तरं देण्यासाठी आपली एक विशेष पात्रताही आहे, असं परीक्षित महाराज सांगतात. अत्र प्रमाणम हि भवान परमेष्ठी यथात्मभुः अपरे चानुतिष्ठन्ति पूर्वेषां पूर्वजैकृतम्. हे महर्षी, आपण जे सर्व प्राणी आहेत या जगतामध्ये, त्यात सर्वात आधीचे जीव आहेत ब्रह्माजी. तर आपण स्वतः ब्रह्माजींसारखेच दिव्य आहात, महान आहात. आपण अन्य सर्व लोक आणि सर्व प्रकारच्या फक्त प्रार्थना पालन करतात असे नाही. बाकीचे लोक फक्त प्रथा पाळण्यासाठी पालन करतात, परंतु आपण असे दार्शनिक चिंतक आहात की ज्यांनी संपूर्ण या गोष्टींचा सर्वथा साक्षात्कार प्राप्त केलेला आहे. त्यामुळे आपण विशेष अधिकारी आहात या ज्ञानामध्ये, कारण आपण फक्त हे ज्ञान श्रुत अर्थात ऐकलेलं नाही, तर त्याचा साक्षात्कारही केलेला आहे. त्यामुळे आपण असा विचार करू नये की परीक्षित, अरे तू तर जेव्हापासून शाप मिळालेला आहेस तेव्हापासून न काही खाल्लेलं आहेस, न पाणीही पिलेलं आहेस, त्यामुळे तू तर थकला असशील, तर तू आराम करून घे, आपण कथा नंतर करूया. तर आपण असा काहीही विचार करू नये, कारण मी काही थकलेलो नाही. न मे सवः परायन्ति ब्रह्मन्न न शणादमी पिबतोच्युत पीयूषं तदवाक्याब्धि विनिःसृतम्. हे विद्वान ब्राह्मण, भगवान अच्युत जे आपल्या दिलेल्या सर्व प्रार्थना आणि जे आवाहन आश्वासन आहेत त्यांच्यापासून कधीही च्युत होत नाही, अर्थात कधीही त्यांचं त्या इच्छांना पूर्ती करण्यापासून ते मागे हटत नाही. अशा भगवंतांची दिव्य कथाचं जे अमृत आहे, जे आपल्या वाणीद्वारे समुद्र रूपामध्ये वाहत आहे, कारण ते काही कमी नाहीये, तर कसं आहे, असीमित आहे. तर मात्रेमध्ये तुलना करताना सांगताय समुद्रासमान वाहत आहे, न की नदी समान. त्यामुळे हे वाहणारं दिव्य कथामृत जे आहे ते माझ्याद्वारे पान करण्याची मी आता काय केलेली आहे, ओढ लावलेली आहे. आणि यामुळेच मी जो तथाकथित भौतिक उपवास करीत आहे की भौतिक अन्नापासनं मी स्वतःला विरक्त केलेलं आहे, ते तर फक्त भौतिक स्तरावरतीच आहे. परंतु आध्यात्मिक स्तरावरती मी आपल्या कानांद्वारे, कानांना मुख बनवून जे कथामृत पीत आहे, त्याच्यामुळे मला कोणत्याही प्रकारची कमजोरी अर्थात मला कुठेही शक्तीचा रास भासत नाहीये. न मला चक्कर येत आहेत, न मला झोप येते, आणि नाही मला तहान किंवा भूकही ती आता सतावत नाहीये. मला दुःख देत नाहीये, पीडित करीत नाहीये. तर प्रश्न विचारल्यावर माता शुकदेव गोस्वामींची काय प्रतिक्रिया होते आहे. सूत उवाच स उपामंत्रितो राज्ञा कथायामिति सत्पते ब्रह्मरातो भृशं प्रीतो विष्णुरातेन संसदी. सूत गोस्वामी सांगत आहेत, महाराज परीक्षित यांच्याद्वारे भक्तांना अत्यंत संबंधित असणारे, अत्यंत प्रिय असणारे भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल कथा ऐकण्याची, श्रवण करण्याची जी उत्कटता त्यांनी बघितली, त्यामुळे ते अत्यंत आमंत्रित झाले. त्यांचा उत्साह वाढला आणि मग शुकदेव गोस्वामी अत्यंत प्रसन्न झाले, कारण कृष्ण संबंधी जे प्रश्न आहेत ते तर
श्रोत्यासाठी, वक्त्यासाठी आणि दुसरे पण जे लोक तिथे उपस्थित आहेत आणि त्यानंतर इतिहासामध्ये पुढे येणाऱ्या, भविष्यात येणाऱ्या सर्व जीवांचं कल्याण करणारे असतात. येन आत्मा सुप्रसिद्धती. कारण आत्मा केवळ भगवंतांबद्दल जाणल्यानेच आनंदी होऊ शकतो. कारण आत्म्याचा एकमात्र प्रेमाचा विषय आहे भगवंत, आणि त्या भगवंतांबद्दलच कथा श्रवण करण्याचा लाभ मिळत असेल तर त्याहून भक्ताला अजून काय पाहिजे. त्यामुळे उत्तर रूपामध्ये ते आता काय करतील तर पूर्ण भागवतच बोलणार आहे. 18,000 श्लोकांचं हे भागवत पुराणच प्रकट होणारे असे महान प्रश्न आहेत परीक्षित महाराजांचे. या 21 प्रश्नांच्या उत्तरामध्येच काय होणार आहे, पूर्ण भागवतची रचना शुकदेव गोस्वामींच्या हृदयात प्रकट झाली आहे आणि आता त्यांच्या मुखकमळातनं ती प्रकट होणार आहे. प्राह भागवतम राम पुराणम ब्रह्म संहितम ब्रह्मणे भगवत प्रोक्तम ब्रह्मकल्प उपागते. त्यांनी महाराज परीक्षित यांचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देण्यास प्रारंभ करीत आहेत. आणि हे जे दिव्य तत्व आहे, या तत्वाबद्दल जे ज्ञान आहे ते सर्व ज्ञान सर्वप्रथम स्वयं भगवान ब्रह्मदेव यांना भगवंतांनी स्वतः दिलं होतं. आणि ते त्यांचा जन्म झाल्यानंतर भगवंतांनी प्रसन्न होऊन त्यांना हे दिव्य ज्ञान दिलं होतं. श्रीमद भागवतम स्वतः वेद आहे, उपवेद आहे आणि वेदांचा सुद्धा अनुकरण करण्याजोगे आहे. अर्थात भगवंत जसे म्हणतात, वेदेश्च सर्वेर अहमेव वेद्य. वेदांद्वारे मलाच जाणलं पाहिजे. अर्थात भागवतद्वारे सुद्धा भगवंतांना जाणलं जातं. त्यामुळे भागवतही वेदच आहे आणि भागवत साक्षात कृष्णमूर्ती आहे, भगवंतांचं विग्रह रूप आहे. त्यामुळे भागवत आणि भगवंत हे अभिन्न आहेत. अभिन्नत्वाद नाम नामिनो. भगवंतांचं ते भागवत, भगवंतांचे भक्त ते भागवत. तर दोन प्रकारचे भागवत असतात. एक आहे ग्रंथ भागवत, अर्थात ज्या ग्रंथाचं आपण श्रवण करीत आहोत तो ग्रंथ भागवत. आणि दुसरे भागवत अर्थात व्यक्ती भागवत, जे भागवत तत्वज्ञान आहे, भागवत जीवनशैली, विचारशैली त्यानुसार जगणारे जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांनाही भागवत म्हणतात. ते झाले व्यक्ती भागवत. तर दोन्ही भागवतांची नित्य सेवा करणे हाच आदेश आहे स्वतः भागवतचा. नित्यम भागवत सेवया. प्रतिदिन प्रतिक्षण आपण कोणत्या तरी महान भागवताच्या चरणांमध्ये सेवेमध्ये लागलेलं पाहिजे. आणि हीच जन्मसिद्धी आहे मनुष्यासाठी. तर इथे परीक्षित महाराज त्याचाच लाभ घेत आहे, शुकदेव गोस्वामी यांच्या चरणांवरती शरणागत होऊन. आणि मग असे प्रश्न विचारल्यानंतर उत्साहित झालेले शुकदेव गोस्वामी आता उत्तर तर देणारच आहेत. याच्या पुढे काय झाले. त्यानंतर महाराज परीक्षित यांनी जे सर्व काही प्रश्न विचारले होते त्यांचे उत्तर देण्यासाठी शुकदेव गोस्वामी पूर्णपणे तयार झाले. महाराज परीक्षित स्वतः पांडव वंशामध्ये सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहेत आणि ते अत्यंत उचित व्यक्ती ते होते, योग्य व्यक्ती होते, ज्यांच्याद्वारे अत्यंत योग्य प्रश्न सर्वोत्तम भगवंतांबद्दल विचारले गेले. त्यामुळे असे महान परीक्षित महाराज यांच्या महान प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी महान शुकदेव गोस्वामी अत्यंत महान श्रीमद भागवतम आता प्रकट करणार आहेत. आणि असं मानलंही जातं की खऱ्या पद्धतीने श्रीमद भागवतांची सुरुवात ही पुढच्या अध्यायापासून, अर्थात या प्रश्नांच्या उत्तरापासून दुसरा स्कंद अध्याय 9 याच्याद्वारे केला जाईल. तर आता भगवंतांच्या उपदेशांना समोर ठेवून या प्रश्नांची उत्तरं देण्याचा संकल्प शुकदेव गोस्वामींनी पुढे केलेला आहे. याचा आपण श्रवण करूया येणाऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.